या स्पर्धेची उत्कंठा प्रत्येकानं लाभली होती या मैदानाची, कारण की अजिंक्यने घेतलेली मेहनत आज जर पाहिलं गेलं तर यशस्वी ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आजचा तिसरा दिवस सलगचा कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेत आदिजी पाटील, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत करूया। एकूणच अजून अजिंक्यचा स्टार खेळाडू ते म्हणजे पुष्पराजी म्हात्रे। वेलकम दादा, आपलं स्वागत आहे। आणि निश्चितच आज आपल्या इथे येण्यानेच या एकूणच मंचाची शोभा देखील वाढली आणि वजन देखील वाढलंय। स्वागत करूया पुष्पराजी म्हात्रे यांचं, स्टार खेळाडू। सेकंड हाफला होते सुरुवात। समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता जी दर्शवली जाते। वेलकम बॅक। या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत। थँक्यू सो मच संकेत पाटील यांना ऐकलं आपण मायक्रोफोनवरनं। 40 वर्षांची परंपरा अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आयोजित स्वर्गीय रवींद्र रमेश पाटील यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा श्रद्धांजली चषक 2026 ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल। मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करतोय परंतु चेंडूला रोखू शकणार नाही आणि हा पहिला चौकार या इनिंगचा पाहायला मिळतोय। चांगली सुरुवात सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड या संघाची। सौरभच्या बॅटमधनं पहा ऑफस्टम्पच्या बाहेर थोडेसे शफल झाले, अकुटप्प्याचे लेंथ तितकंसं टायमिंग जुळू शकलं नाही परंतु इंटू द गॅप मध्ये गेला। मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये योग्य त्या पद्धतीचा गॅप आणि या 4 धावा स्कोर कार्डवर। नाही, गेल्या मॅच मध्ये सुरुवात तर सौरभने याच पद्धतीने केली होती। त्याला माहिती आहे आपल्या संघाला वेगाने धावा जर बनवायची असेल त्यासाठी मला मैदानाच्या मध्ये टिकून राहणं महत्त्वाचं राहील, परंतु गेल्या मॅच मध्ये लवकर आउट झाला। या मॅच मध्ये अपेक्षा त्याच्याकडून फार मोठ्या आहेत आणि या संघाने विश्वास ठेवलाय की आणि त्या विश्वासावर पूर्तता ही करावी लागणार आहे। सौरभ याला देखील हलक्याशा हाताने खेळलाय। स्कोअर लेग क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव येईल, या सिंगलच्या सहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल। 5 रन्स ऑन अ कार्ड। मुख्य मंचावर आज चर्चांना उधाण जे बहुतांश आपल्याला पाहायला मिळतंय तमाम मान्यवर हस्ते, त्यांचं पुन्हा एकदा मुख्य मंचावर आपण करूया सहर्ष स्वागत। 5 अंकांवर फॉर नन। 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय। विकी याला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर। कुणाल यावेळेस स्ट्राईक एंडला फलंदाज। ऑन दी अप खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे, कनेक्शन प्रॉपरली आहे आणि धावेंचं कलेक्शन ते देखील प्रॉपरलीच होईल। दॅट्स अ फ्लॅट अँड इट्स अ फ्युरियस। षटकार 6। काय फलंदाजी करते, जणू काही गेल्या मॅच मध्ये बनवलेल्या 40 धावा आणि तिथून पुन्हा एकदा त्या इनिंगला सुरुवात केली। चांगली फलंदाजी मैदानाच्या मध्ये करत असताना कुणालच्या अगदी नावाची चर्चा या चहू बाजूने प्रेक्षक वर्ग, खेळाडू, आयोजक देखील करतायत, कारण की या मैदानावरती कुणालची बॅट आज जबरदस्त कामगिरी बोलते। पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय, स्वागत केलंय षटकर्णीची। 4 बॉलच्या समाप्तीनंतर 11 धावा फटकावरती लागल्यात। पहिला मॅचचा जो कॉन्फिडन्स आहे ना तुषार, तो या मॅच मध्ये झळाळत असताना पुन्हा एकदा आणि सुरुवात ती अतिशय दणक्यात झाले। 11 अंकांवर धाव फलक आहे। 4 चेंडूंचा खेळ। समोरच्या दिशेने आता बाकली पाय, अगोदर वाईडिश लॉंगन, यावेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड। अप्रतिम पद्धतीचं कनेक्शन। वाह, कुणालच्या बॅट मधनं जवळ 2 चेंडू गणिक 600चा स्ट्राईक रेट। अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळाला, अगदी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे या बॉलला पाठवले, षटकार वसूल केलाय। हा ऍक्शन रिप्ले समोर टाकला आणि लिले या पद्धतीने समोर उडवलाय। लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी हा उत्तुंग भव्य दिव्य आमच्या व्यासपीठावरती बसलेल्या सर्व मान्यवरांच्या स्वागताकरिता षटकार। काउंटर अटॅक अतिशय सुरेख आहे कुणालच्या माध्यमानं। 17 अंकांवर अतिशय कणखरी सुरुवात आणि तरबेजी सुरुवात पाहायला मिळते कुणालच्या बॅट मधनं। खोलवर लेंथ आहे, गोलंदाजाने देखील प्रत्युत्तर दिलं। बरोबर शेवटचा अंतिम चेंडू बुंद्यात हाताळला। एक सिंगल धाव रोखू शकणार नाही परंतु सुरुवात जी महत्वाची होती सिद्धिविनायक मीरा रोड या संघाकरिता, आणि ती सुरुवात कुणालने विशेष करून चांगली करून दिली तुषार। आणि धावगती 18 अंकांवर फॉर नन। 1 षटकाचा खेळ जो इथून समाप्त झाला आणि पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे ना, ते परिपूर्ण नावे केले दोन्ही फलंदाजाने। सौरभच्या बॅटमधनं 5 धावा तर कुणालच्या बॅटमधनं 3 चेंडू गणिक 13 धावा। पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं गेलं ना तर नो डाऊट अबाउट इट टीम सिद्धिविनायक मिरावड संघ एक विचार करायचा गेला तर माइंडसेट प्रॉपर होता, 50च्या पलीकडे जायचं आहे परंतु वेगवान धावा बनू शकल्या नाही आहेत। जसे दुसरी मॅच लागले, पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा वसूल केल्यात कुणालच्या बॅटमधून, अगदी 3 बॉलमध्ये 13 धावा आल्यात आणि दुसऱ्या बाजूला सौरभच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये 5 धावा येत असताना आपल्या पाहायला मिळतात। म्हणजेच काय आदेश सर एक प्रामुख्याने मैदानाच्या मध्ये गोष्ट पाहायला मिळाली, धावा बॅटच्या स्वरूपात आल्यात, वाईड आणि नो बॉल नाही आल्यात, एक जमेची बाजू राहिले।
फास्ट ट्रॅक धावगती आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पिकअप पकडलाय सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड या संघाने. प्रत्युत्तर हे द्यावंच लागेल आणि चढउतार हा नेहमीच आपण क्रिकेटचा एक अंग म्हणतोय. मागील मॅचमध्ये देखील तेच घटित झालं. जी सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली होती त्याला अंजामापर्यंत नेऊ शकले नाही जे आर स्पोर्ट्स दहिसर संघ. आणि काय बॅटिंग राहिली श्रीकांत, अजूनही तोच फॉर्म. शेर बुडा जरूर हो गया लेकिन शिकार करना नहीं भूला. आणि काय फ्लो राहिला बॅटिंगच्या माध्यमानं अफलातून आणि बहारदार इनिंग जी आकारली गेली. हेच करायचं आहे. एज इज अ जस्ट अ नंबर. तुम्ही खेळाच्या माध्यमानं काय करू शकता हे तितकंच गरजेचं गोष्ट आहे आणि तोच खेळ जो मागील मॅच मध्ये देखील पाहायला मिळाला. सेकंड हाफ मधील ही मॅच तितकीच निर्णायक आहे. चांगलं कनेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला आणि जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर पाहायला मिळते. पहा ज्या टेक्निकने खेळतोय कुणाला अतिशय छान पद्धतीने. या अगोदर सरळ बॅटचा उपयोग केला होता, यावेळेस बॅट थोडीशी अक्रॉस जरूर होती. कनेक्शन चांगलं बनलं परंतु एकच धाबेवर समाधानी राहावं लागेल. नाही आता कुणाला माहिती आहे अपोजिट एंडने आपण खेळत आहोत तर बॅटचा स्विंग हलक्या पद्धतीने ठेवला, गॅप जर शोधले तर चौकार षटकार याही ओव्हरमध्ये सातत्याने येत असताना दिसतील. वा काय फटका खेळलाय. आताच क्रिकेट आधुनिक आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, बॉल सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी डीप बॅकवर्ड पॉइंटला निघून जाईल बॉल. चौकार. खरबूजा को देख के खरबूजा भी रंग बदलता हुआ इधर तुषार. आणि काय स्विचिटचा फटका बाहेर धरा. बॅकलिपला थोडंसं चेंज केलं. सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली करनी पडते तेडी. आणि यावेळेस आपण पाहताय बॅकवर्ड ऑफ थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आहे. यावर 4 धावा मिळत आहेत. या चौकाराच्या साहाय्याने धावगती आहे 23 या अंकांवर आणि अतिशय सुरेख पद्धतीची सुरुवात. धावा आता फ्लो होत असताना आणि चांगली बॅटिंग आता दोन्ही एंडने विशेष करून पाहायला मिळतंय. आधी सर एक प्रामुख्याने गोष्ट पाहायला मिळाली. 2 षटकार पॉवर प्लेचे आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिले गेले तर 30च्या पलीकडे आम्हाला जायचं आहे. हाच हेतू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना 23 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. चांगली सुरुवात आहे. फ्रंट फुटवरून खेळण्याचा प्रयत्न हलक्याशा हाताने सॉफ्ट हँडने खेळलाय. पण क्षेत्रामध्ये स्वतः गोलंदाज जाईल आणि चेंडूला फील्ड करेल. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 24 या अंकांवर. हे धाव फलक आहे. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. सुनीलला इथून चांगल्या पद्धतीची लाईन लेंथ हाताळावीच लागेल. जरूर पॉवर प्लेचं बंधन आहे. P2चं षटक सुरू आहे. कुठेतरी मार्जिन ऑफ इरर गोलंदाजाकडे कमी आहे, फलंदाजाकडे ते बेनिफिट जास्तीत जास्त आहे. 24 या अंकांवर फॉर नन सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड हा संघ. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग टॅगवरती बॉल होते यार. दिमागीतीचा बॉल ओळखू शकले तर ऑन साईडला टर्न करचं मिड विकेटला बॉल निघून चाल एक सिंगल याबरोबर ते प्राप्त केली जाईल. या षटकामध्ये एक ठरवलंय की या षटकामध्ये अगदी 10च्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. कारण की येणारं जे षटक असेल ते मात्र जुचेंद्र गाव एंडच्या दिशेने असेल आणि त्या रिझनला मोठमोठे फटके आपण खेळू शकतो. आणि हेच पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये कुणालच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक सिंगल येईल. एकेरी धावेच्या माध्यमातून 25 धावा. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न स्टिअर केले या चेंडूला थ्रू दी पॉइंट. परंतु क्षेत्ररक्षक होते सुसज्जित त्या दिशेने आणि जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं जाते. थोडंसं नंतर ठेवलं या षटकागणिक सुनीलने आणि इथून आता ॲज अ मेरिट खेळला गेला जरूर सर्व. या 2 धावा येतात आणि या दुहेरीच्या मदतीने धावगती 27 या अंकांवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. कामो जरूर ठेवला. एक चौकार जरूर आला या षटकागणिक परंतु तदनंतर सिंगल आणि डबलला कुठेतरी प्राधान्य दिलं गेलं आणि हे महत्वाचं आहे. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. आता करेक्शन प्रॉपरली आहे. रोखणं नामुमकिन. अप्रतिम प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. सौरभच्या बॅटमधनं झन्नाटेदार षटकार. गेल्या मॅचमध्ये लवकर आउट झाल्यानंतर या मॅचमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न सौरभच्या बॅटमधून यावेळेला काय फटका पाहायला मिळतोय. स्पिचिटच्या माध्यमातून बॉलला सरळ पाठवले गेले. बाउंड्रीच्या पलीकडे षटकार आलाय. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक मीरा रोड या संघाच्या धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते 33च्या घरामध्ये. चांगली सरासरी मी तर आदेश सर म्हणेन. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिजे 33 धावा झाल्या 2 षटकामध्ये. आता JTC लाईव्हचा प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 80च्या पलीकडे जाऊन पोहोचलेला आहे. थँक्यू सो मच संपूर्ण मान्यवर कैलासजी आणि एक्सरवाले. तुम्ही आज या स्पर्धेमध्ये गाठभेट दिली आणि त्याकरिता खूप खूप धन्यवाद. आपल्या समवेत एकूणच एक्सन मास्टरचे खेळाडू कैलास आणि आई चंडिका गोविंदा पथकाचे पहिले प्रशिक्षक कैलास पाटील इथे उपस्थित आहेत. कैलास दादा, कैलास मात्रे, आपण बघतोय रविदादाचा आज पहिला स्मृती दिन आहे.
आणि सध्या आपण मास्टर क्रिकेटमध्ये त्यांचं प्रस्ताव बघितलेच आहेत. मात्र एक क्रिकेटर म्हणून, एक माणूस म्हणून रविदादाच्या तुझ्या आठवणी प्लीज. रविदादा म्हणजे एक परफेक्ट ऑलराऊंडर. आगरी समाजातील ऑलराऊंडरमध्ये त्यांचं पहिलं नाव घेईन मी. सुंदर असं क्रिकेट होतं, शांत स्वभाव, प्रेमळ स्वभाव, पण तेवढंच ग्राउंडमध्ये घातक होते. समोरच्या टीमला एकदम भारी भारी व्हायचं त्यांचं क्रिकेट. एवढे चांगले क्रिकेट खेळायचे आणि खूप साऱ्या आठवणी आहेत त्यांच्याबरोबर. भरपूर खेळलो, भरपूर अशा इनिंग त्यांच्या बघितल्या. DY पाटीलमध्ये त्यांनी 40+ कोणीच षटकार नव्हते मारले, एवढ्या लांब लांब षटकार त्यांनी मारले होते. ते खूप आठवलं मला त्यांची ती इनिंग. आणि बाकी काय बोलायचं त्यांच्याबद्दल, खूप बोललं, कमी आहे बोलणं. थँक्यू व्हेरी मच. तर हे होते सन्मान्य कैलाजी म्हात्रे. थँक्यू. सर्व लिजंडचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. समोरच्या दिशेने अतिशय चांगलं कनेक्शन आहे. काय बॅटिंग होत आहे. धावेंचा फ्लो आणि धावेंचा फ्लो परिपूर्ण पाहायला मिळतोय. दे दनादन फल्लेबाजी. 149वा षटकार आहे या टुर्नामेंट मधील. आणि तुषार, आता म्हणावं लागेल की सौरभला रोखणं थोडंसं मुश्किल आहे. काय पिक केले पा. स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हँडसम. काय फटका खेळलाय. खडे खडे या स्ट्रोकला खेळून काढलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार. नवदूत संघ आहे, नवनिर्वाचित संघ. यंदाच्या संघाने जर पाहिलं तर पुनरागमन केले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि काय बॅटिंग करतायत आज, जबरदस्त. शरापासून दूर थोडासा खेचून मारण्याची मानसिकता. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फील्ड होईल आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव रोखू शकणार नाही. ज्या गोष्टीची तुम्ही उल्लेख न केली, नवीन आहे, परंतु इथून खेळाच्या माध्यमानं ही परिपक्वता प्रामुख्याने पाहायला मिळते. आणि बाळाचे पाय पाळण्यामध्ये सुखरूप दिसत आहेत. अतिशय सुंदर पद्धतीची बॅटिंग कुणाल आणि सौरभ कडनं. 41 या अंकांवर धावगती. लेफ्ट केलं गेलं. या चेंडूला बाकीचं काम पंच करतील. आमच्यापर्यंत पोहोचतायत वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धाव मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल 42 या अंकांवर. 2.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. याच गतीने जर गेले ना तर 80+ धावा ज्या निश्चित स्वरूपाने तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि तो फ्लो आहे धावेंच्या बाबतीत अतिशय बहारदार. सौरभचा स्ट्राईक रेट आपण पाहताय 9.25 धाब्यांवर खेळतोय. जबरदस्त पद्धतीने त्याने इनिंगला बिल्ड केलंय. तर कुणाल देखील कमी नाहीये. 6.16 धाब्यांवर तो देखील खेळतोय आणि चांगली मॅच्युरिटी. शफल झाल्यात, पिक केलाय. रडार मध्ये असलेल्या चेंडूला थारा नाहीये. गेलाय चेंडू सीमारेषा पार. धाडलंय हवाई सफरवर. विदाउट तिकीट यात्रा, सफलतेचा प्रवास. आणि 150वा षटकार आहे या स्पर्धेतील आणि जो ठोकलाय कुणालच्या बॅटमधनं. अप्रतिम. का बॅटिंग करतोय कुणाल. आज जर पाहिले गेले तर या खेळपट्टीवरती धुवाधार बॅटिंग आणि 150वा षटकार कुणालच्या नावावरती राहतोय. ग्रेट बॅटिंग, ग्रेट शॉट. आज जर पाहिलं गेलं तर सिद्धिविनायक मिरवड संघ काय कमबॅक करतोय. पहिल्या मॅचमध्ये यश जाधववाला अगदी 5 कम्प्लीट केलं. पहिल्या मॅचमध्ये कुणालची बॅटिंग अफलातून. या मॅचमध्ये कुणालला चांगली साथ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये लागले. सौरभच्या माध्यमातून ग्रेट बॅटिंग. धावसंख्या फटकावरती 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 48 धावा फटकावरती लागल्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना 5 ओव्हरच्या मॅचमध्ये सिद्धिविनायक मीरा रोड संघ डेंजरस ठरतायत आता दोन्ही बॅटर. म्हणून म्हटलं की सौरभचा स्ट्राईक रेट लयबद्ध आहे, परंतु कुणाल आता डेंजरस ठरत असताना. आणि काय पीक केले जातात. प्रत्येक फटक्यामध्ये ती जान फुंकली जाते. आणि विशेष करून आता त्याने जेव्हा जेव्हा फलंदाजी होते ना तेव्हा हावी ठरल्यात बॅटर. मागचं षटक थोडंसं खामोश धरून राहिलं होतं, परंतु ती खामोशी थोडीशी शेवटच्या अंतिम चेंडूकडे दूर झाली. आणि या षटकाची सुरुवात देखील सिंगलने, तदनंतर षटकार, पुन्हा एकदा एक सिंगल आणि पुन्हा एकदा हा षटकार. 48 धावा. ग्रेट स्टार्ट. सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड हा संघ अतिशय सुरेख पद्धतीने इथून बॅटिंग होत असताना. आणि खऱ्या अर्थाने सौरभ आणि कुणालची ही भागीदारी जी अतिशय सुरेख पद्धतीने सुरू होताना पाहायला मिळते. 48 या अंकांवर हे धावफलक. आदेश सर, अशीच जर धावफलक वाढत राहिलं, विकेट नाही गेली, ही धावसंख्या अगदी 80च्या पलीकडे देखील जाऊ शकते. कारण की आतापर्यंत केलेली फलंदाजी ही मात्र वाखाणण्याजोगे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. ही खेळपट्टी नंदनवर राहिली फलंदाजांसाठी. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर सिमेंट काँक्रीटची खेळपट्टी आहे. बॉल पडल्यानंतर वेगाने बॅटवर जातो आणि बॅटचा स्विंग प्रॉपर जर असला तर तो बॉल मैदानाच्या पलीकडे देखील पाहायला मिळेल. मुन्नाच्या अगेन चढवलेले हे प्रतिहल्ले. 4 चेंडूगणिक आतापर्यंत 15 धावा दिल्यात मुन्नाने या षटकागणिक. आणि थोडासा खर्चिक ठरला गेलाय. 2 चेंडू निर्णायक हाताळावे लागतील. 48 अंकांवर धाव फलक आहे. ऑफस्टमच्या बाहेर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी आपण पाहता. एक सिंगल धाव
क्षेत्ररक्षण फील्ड करेल, एक सिंगलच्या सहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 49. एक चांगली भागीदारी जी आतापर्यंत बिल्ड केलंय. जरूर या इनिंगमध्ये एक्स्ट्राच धाबा आतापर्यंत जास्त नाही आहेत, परंतु ज्या धावेंचा फ्लो आहे मोठ्या फटक्याने जास्तीत जास्त आहे आणि हीच आतापर्यंतची रणनीती सिद्धिविनायक मीरा रोड या संघाकडनं. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. समोरच्या दिशेने खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक स्थित आहेत. असं वाटलं की 50 धावेंची भागीदारी होईल, परंतु एका धावेचा फरक राहिला आणि 49 या अंकांवर पार्टनरशिप झाले ब्रेक. पहिला धक्का बसेल सिद्धिविनायक मीरा रोड या संघाला. खूप चांगली बॅटिंग. 10 बॉलमध्ये 25 धावा करत असताना पहिला धक्का लागला 49 या धावसंख्येवरती. ग्रेट बॅटिंग. सौरभच्या केळीला पूर्ण विराम लागला गेला. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेल्या मॅचमध्ये ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला, फायपर कंप्लीट केल्या स्पर्धेतील पहिलं असा मात्र एक बेस्ट ऑलराऊंडर टीम सिद्धिविनायक मिरोड संघाचा अर्थातच यश जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपला पाहायला मिळतोय. आणि हा पहिला गोलंदाज 5 विकेट हॉल या स्पर्धेमध्ये विशेष करून राहिला तोच यश, फिरकीचा जादूगार. परंतु विद द बॅटने आता इथून संघाला कशा पद्धतीने कामगिरी करून देईल, कारण की स्टेज परिपूर्ण सिद्ध आहे यावेळेस यश जाधव करिता. कारण की एक चांगल्या पद्धतीची सुरुवात, काउंटर अटॅक जो विशेष करून राहिला आणि 49 या अंकांवर धावफलक. 7 जरूर सोडले सौरभने, परंतु अजून सुद्धा कुणाल आहे आणि कुणालकडे ती स्ट्राईक. कुणाल आतापर्यंत 23 धाब्यांवर खेळतोय, 8 चेंडू त्याने फेस केलेत आणि उर्वरित जी 12 चेंडू असतील ना ते तितकेच निर्णायक असेल, कारण की या 12 चेंडूकडे एक प्रयत्न जरूर आहे मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाण्याचा. 49 बनल्यात. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 ओव्हरचा खेळ नुकताच मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. आता नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले यश जाधव आणि षटक क्रमांक झाली आता 4ला सुरुवात. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज असलान यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल. अचूक टप्पा, भेदक मारा, मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये आदेसर जास्त धावा खर्च केल्यात. असलानला एकच करायचे आहे. या षटकात कमीत कमी धावा देत असताना महत्त्वपूर्ण कुणालची विकेट मिळवून द्यायची आहे, कारण की कुणाल आतापर्यंत अटॅकिंग बॅटिंग करतोय. 8 बॉलमध्ये 23 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. पाठपुरावा फार महत्वाचा आहे तुषार या मॅचमध्ये आणि तो पाठपुरावा आता विथ द बॉलने करावा लागणार आहे गोलंदाजाला. एक खेळाडू खचला तरी देखील दुसऱ्या खेळाडूने तो प्रतिसाद देणं गरजेचं आहे. लेंथ थोडीशी बॅक ऑफ द लेंथ आणि शरीरापासून थोडीशी बाहेर. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमानं. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर येईल आणि एक अतिरिक्त धावेच्या साह्याने सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड 50 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. एक ग्रेट सुरुवात जी करून दिली सौरभ आणि कुणालने, त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न आता दोघांनाही करावा लागेल. या षटकामध्ये आपण पाहू शकाल कुठेतरी सुरुवात जी वाईटने झालाय आणि 50 अंकांवर धाव फलक सिद्धिविनायक मीरा रोडा संघ. अपेक्षा चांगल्या पद्धतीची आहे, परंतु इथे अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता. बॅटच्या आतल्या कडेला बॉल लागला, इथपर्यंत बॅटच्या कडेला आवाज ऐकला, परंतु इथे यष्टी रक्षकाने जेल ड्रॉप केलेला आहे. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. हातामध्ये बॉल थांबवू शकला नाही आणि त्यानंतर जर पाहिले गेले तर विकेट नाही गेली मैदानाच्या आतमध्ये. इथे जीवनदान दिले ते म्हणजेच कुणाल या बॅटरला. जोनस डिसूजा यांना पण बाधा यस्ट्यांच्या मागे आणि कुठेतरी बॅटच्या आतली कडा लागली होती. निर्धाव चेंडूची सांगता, योग्य त्या पद्धतीचा स्विंग आहे. जेव्हा तुम्ही चेंडूला थोडीशी फ्लाईट द्याल ना, नेहमीच मी म्हणतो की वेग असून चालायचं नाही. बदलतं युग आहे, बदलतं काल आहे, क्रिकेट फारसं पुढे चाललंय, म्हणून तुमच्याकडे जे व्हेरिएशन फलंदाजाला जर द्विधा मनस्थितीमध्ये टाकायचं असेल तर हे व्हेरिएशन तुमच्या गतीमध्ये फार गरजेचं आहे. आणि आतापर्यंत अजनालच्या गोलंदाजीच्या माध्यमानं आपण पाहत आहे योग्य त्या पद्धतीची लेन. 50 अंकावर धावसंख्या ही थोडीशी स्टॉप आहे. 3.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस चांगलं पिक तर जरूर केलंय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरनं धावत पडत आले, परंतु यावेळेस दर्शक बनतील आणि एका टप्प्या अखेर चेंडू सीमारेषा पार निघून जाईल. कुणालच्या बॅटमधनं आणखी एक चौकार. हवेच्या विरुद्ध देखील षटकार आणि चौकार ठोकण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. हा ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. ऑन साईडला अगदी ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक पोचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तिथे क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनून राहिले आणि बॉल सीमारेच्या पलीकडे. चौकार गेल्यानंतर त्या डगआउटमध्ये प्रत्येकाचे हात डोक्यावरती जाताना आपल्याला आदेश सर जरूर दिसलेत. निश्चित स्वरूपाने संधी होती, परंतु कुठेतरी इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून गेला. यावेळेस चुकी होणार नाही. अगोदर चुकी झाली होती जरूर, परंतु त्या चुकीची दुरुस्ती केली जाईल. सुधारणेला क्रिकेटमध्ये कधी उशीर करू नका. आणि जोनसने टिपलेला अतिशय सुरेख पद्धतीचा हा झेल
आणि समाप्त झाला कुणाल याचा बहारदार खेळ. 12 चेंडू कुणालने फेस जरूर केले आणि 27 धावेंची एक आतिश इनिंग त्याने आपल्या संघाकरिता खेळली. ॲक्शन रिप्ले आपण पाहताय पुन्हा एकदा तेच व्हॅरिएशन. हलकासा चेंडू आतमध्ये आला, बॅटची बाहेरची कडा लागली आणि जिथून यष्टीरक्षकाच्या माध्यमानं योग्य त्या पद्धतीने आतली कडा आहे आणि त्यानंतर सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये एक चांगला कंट्रोल, हा झेल, विकेट मिळतंय. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. नाही, गोलंदाजाला माहित आहे कुणालच्या विपक्षामध्ये जेवढ्या वेगाने आपण बॉल टाकू ना तेवढ्या वेगाने तो मैदानाच्या पलीकडे पाठवू शकतो. ही त्याची ताकद बनली आहे या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि इथे धीम्या गतीचा बॉल होता, कटरचा वापर केला, बॅटच्या आतला कडेला बॉल लागतो आणि विकेट किपरने झेल टिपलाय. फलंदाज बाद होतील. आता नव्याने मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल होत असताना गेल्या मॅचमध्ये 0वरती आऊट झाले. या मॅचमध्ये अपेक्षा आहेत राहुलकडून. आता राहुल मैदानाच्या आतमध्ये नव्याने फलंदाज दाखल झालेत. चांगल्या पद्धतीची बॅटिंग जी राहुलला देखील करावी लागणार आहे. बा फिनिशरची भूमिका आसान नसते तुषार, मी तर म्हणेन, कारण की आल्या आल्या मोठे स्ट्रोक त्यांना खेळावे लागतात संघाच्या हिताकरिता, कारण की वेळ त्यांच्याकडे जास्त नसतो. राहुलला देखील तर मागच्या इनिंगमध्ये आपण त्याच गोष्टीमध्ये पाहिलं. आता या इनिंगमध्ये देखील थोडासा वेळ जरूर आहे त्याच्याकडे. 8 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. 54 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता, काय गोलंदाजी राहिले, अप्रतिम. चांगली लेन, चांगली लाईन आणि काय रिदम आहे. फॉलो थ्रू देखील व्यवस्थित आणि तदनंतर बोटांची जादू कुठेतरी दर्शवली जाते आणि क्वचितच चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमध्ये येतोय आणि यामध्ये फलंदाज फसत असताना डॉट बॉल. या षटकामध्ये आतापर्यंत एक चौकार आला, 3 बॉल डॉट आलेत आणि 1 विकेट देखील येताना पाहायला मिळतात आणि 1 बॉल डॉट वाईट देखील आलाय, परंतु कमबॅक गोलंदाजाने अफलातून केले. समोरच्या दिशेने खेळलाय, सॉफ्टने खेळण्याची मानसिकता, थ्रू दी कव्हर चेंडू निघून जाईल आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं जाते, परंतु फेकी स्क्वेअर आहे. परंतु कॉन्सन्ट्रेट ठेवलं, यू वेट म्हणून म्हटलं राहुलने. आता यशकडे ती स्ट्राईक असेल स्लॉग ओव्हरमध्ये. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. अब तक 56. सिद्धिविनायक मीरा रोड हा संघ पाहायला मिळतोय. 56 अंकांवर धावगती. माझी सुरुवात झाली होती कुणालकडनं आणि विशेष करून या सुरुवातीला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता. मान्यवरांचं देखील मंद मंद पावलांनी शुभागमन होत असताना इव्हिनिंग सेशनमध्ये अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आयोजित स्वर्गीय रवींद्र रमेश पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आणि सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागत करूया आपण ओम ब्रह्मदेवच्या सगळ्या खेळाडूंचं, त्यांच्या मान्यवरांचं. वेलकम जितेंद्र नाईक सर, वेलकम भावेश, वेलकम प्रमोद पाटील, वेलकम विक्रम, या सर्वांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. रविदादा म्हटलं तर त्यांचं दुसरं गाव हे निश्चितच गोडदेव होतं. जितकं क्रिकेट जुचंद्रच खेळलंय त्याही आधीपासून क्रिकेट ओम ब्रह्मदेवचा एक अविभाज्य घटक म्हणून एकूणच रविदादांना पाहिलं जातं आणि रविदादांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त हे गोडदेवचे सगळे खेळाडू, त्यांचे हितचिंतक, अगदी भाऊ म्हटलं तरी कमी ठरणार नाही. आमच्या सगळ्या या मान्यवर खेळाडूंचं करूया मुख्य मंचावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम ऑल डिग्रेटरी. 56 धावा, वेळ बरोबर आहे. चला मॅच ऑन करायची आहे. 4 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. अप्रतिम आज प्रतिसाद, विशेष करून आज 1 वर्ष जवळजवळ रविदादा आज आपल्यातनं गेले तसं वाटलंच नाही, परंतु आज त्यांच्या आठवणी आज प्रत्येकाच्या मुखातून मात्र ऐकायला मिळाल्या. म्हणजेच कशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व असावं आणि त्यापेक्षा दर्जेदार एक खेळाडू आणि त्यापेक्षाही चांगला माणूस जो विशेष करून पाहायला मिळाला. स्लॉग ओव्हरला सुरुवात होते आणि या स्लॉग ओव्हरची सुरुवात शाम. गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एंडला यश असेल. 56 अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. चांगलं पिक केलंय आणि चांगलं कनेक्शन आहे. अप्रतिम फॉलो थ्रू. यशच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर ठोकलाय षटकार. 6. या टीमचा लीडर, कॅप्टन, या टीमचा अगदी एक महत्त्वपूर्ण फलंदाज, महत्त्वपूर्ण गोलंदाज आणि महत्त्वपूर्ण क्षेत्ररक्षक. काय फटका होता, बॅट स्विंग प्रॉपर होता, अगदी खडे खडे स्ट्रोक खेळले गेलंय आणि फलंदाजाच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलेत षटक क्रमांक 5 मध्ये. श्याम गुप्ताला आपण बघता पहिला बॉल, स्वागत केले भव्य या षटकारनिशी. या षटकारनिशी संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती गुणतालिकेवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 62 धावा डेंजर एंडकडे आता धावसंख्या जाऊन पोहोचले. चांगल्या स्थितीमध्ये सिद्धिविनायक मीरा रोड संघ. यश जाधव अतिशय चांगली बॅटिंग. पहिला चेंडूवर षटकार ऑन साइडला खिचून मारलाय. आणखी कनेक्शन प्रॉपरली आहे. मिड विकेट मध्ये इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. अगोदर षटकार, यावेळेस चौकार आणि काय फलंदाजी. 66 या अंकांवर धावफलक. या षटकाची सुरुवात ही थोडीशी खराब झाली जरूर आणि कुठेतरी श्याम गुप्ता थोडासा आता अडचणीमध्ये सापडलाय. आणि काय स्लॉग ओव्हर मध्ये तुषार ही फलंदाजी होते. याच करिता या खेळाडूची ओळख आहे यश. मॅन इन फॉर्म, अप्रतिम.
क्लास बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ताबडतोड बॅटिंग करत असताना कल्पेची मात्रे यांचं शुभागमन झालं. वेलकम आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आयोजित श्रद्धांजली चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्टच्या विपक्षामध्ये इथे चांगली फलंदाजी मित्र म्हणे यश जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळते. यश जाधव लवकर मैदानाच्या आतमध्ये आले. 2 बॉलमध्ये 10 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. आता प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिलं तर 77 धावेंवरती जाऊन पोहोचलेला आहे. जबरदस्त बॅटिंग. स्लॉग ओव्हरची सुरुवात मी तर म्हणेन तुषार स्वॅगनेस झाले आणि काय अतिशय चांगली बॅटिंग इथून यश जाधवच्या माध्यमानं 66 या अंकांवर धावफलक. हा कॉन्फिडन्स मागील इनिंगमध्ये आला आणि याच कॉन्फिडन्सने हा खेळ होत असताना यशला आपण पाहत आहे स्ट्राईक एंडला श्याम गुप्तावर थोडंसं प्रेशर जरूर असेल. यावेळेस अगोदरच थोडीशी बाकली फिरून मोकळे झाले होते. तितकंसं टायमिंग जुळू शकलं नाही. थोडासा जो वेग होता ना यावेळेस हलकासा कमी केला. एक सिंगल धाव येते. स्ट्राईक रोटेट केली जाईल. 67 या अंकांवर धावफलक. टीम सिद्धिविनायक मीरा रोड हा संघ. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 67 धावा फटकावरती लागल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. अगदी सिद्धिविनायक मिरावड संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. चला पुढचा माझा टॉस केला जाईल. आदित्य पाटील रॉयल स्टनर मीरा रोड आणि केबी फ्रेंड्स मीरा रोड दोन्ही संघाचे कर्णधार. चला मार्गस्थ व्हा. चांगली गोलंदाजी झाली. स्ट्राईक रोटेशन सॅक्रिफाईस विकेट. राहुलला कुठेतरी अडचणींचा सामोरा करावाच लागलाय. कुठेतरी ते टायमिंग व्यवस्थित जुळत नव्हतं सुरुवातीपासूनच आणि कुठेतरी इथून अंधाधुंद फलंदाजी करण्याची मानसिकता. तुम्ही ब्लाइंड खेळू शकत नाही. अंधाधुंद फलंदाजी ही करू शकत नाही आणि क्रिकेटमध्ये आपण सातत्याने बेसिक्सच्या गोष्टींची उल्लेख ना केले ना ते तुम्हाला जोपासावंच लागेल. जिथे कुठेतरी स्लॉग ओव्हरमध्ये तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत आणि ते सॅक्रिफाईस विकेट कारण की यशला स्ट्राईक घ्यायचे आहे. रनआउटच्या स्वरूपाने राहुलला बाद व्हावं लागेल. विकेट गेले. विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडले यशने. आणि खरं तर आदेश सर अगदी मीरा भाईंदर मीरा रोड अगदी चांगले क्रिकेट आपल्या सातत्याने त्या परिसरामध्ये खेळत असताना प्रत्येक संघ पाहायला मिळतोय. मीरा भाईंदर आणि मीरा रोड या संघाच्या अगदी जर पाहिलं त्या परिसरातील संघांचा विचार जर केला तर प्रत्येक संघ मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि याही पुढची मॅच जबरदस्त रंगताना दिसेल. डेफिनेटली चांगला स्ट्रोक आहे. थ्रू दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु एक सिंगल धाव जी स्कोर कार्डवर मिळेल. आता इथून फेकी तर झालंय. काय स्ट्राईक रोटेट आहे की नाही या सर्व काही गोष्टी पाहायला जातील. यस पंचांनी बाद घोषित केले. विकेटचं होईल इथे पतन आणि अश्विन याला परतावं लागेल आता तंबूच्या आश्रयाला. 68 या अंकांवर बसलेला हा जवळजवळ चौथा धक्का रनआउटच्या स्वरूपाने. सिच्युएशन चांगली आहे सिद्धिविनायक मीरा रोड या संघाकरिता आणि या षटकाकडे देखील आतापर्यंत जवळजवळ 12 धावा आल्यात आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी श्याम गुप्ताकडनं जो विशेष करून कमबॅक कारण की सुरुवातीच्या 2 चेंडूकडे 10 धावा दिल्या होत्या ज्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार. आता शेवटचा अंतिम चेंडूचा इथून शिल्लक असेल. 68 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने इथून मार्गस्थ होईल परंतु तो राहील नॉन स्ट्राईक एंडला तुषार कारण की इथून स्ट्राईक हवी होती यश जाधवला. 4 चेंडूकडे आतापर्यंत 12 धावा आल्यात यशच्या बॅटमधनं. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. श्याम गुप्ता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. बॅकअप दी लेंथ आहे परंतु काय पिक केलंय. जितका उंच आणि तितकाच लांबच लांब. अप्रतिम टायमिंग आहे आणि रवी डवलाने टिपलेला अगदी सुंदर असा झेल परंतु काय टायमिंग. अतिशय सुरेख. बॅकअप दी लेंथ पिक केले आणि काय कनेक्शन म्हणलं. प्लातून पद्धतीचं टायमिंग. सूर लय आणि ताल हा ठेका धरला यशने आणि थेट धाडलं गेलं हवाई भ्रमंतीवर. लावले चेंडूला पंख. लांबच लांब. षटकार. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त आणि धावगती 74 या अंकांवर आणि विजयी होण्याकरिता 75 धावसंख्येचा पाठलाग तो करावा लागेल रवी 11 भाईंदर या संघाला. नेक्स्ट मॅचचा टॉस तो देखील केला जाईल जिथे रॉयल स्टनर मीरा रोड आणि केबी फ्रेंड्स मीरा रोड आमने सामने पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजी अनालिसिस आपण पाहत आहे. विकीचं पहिलं षटक 18 धावेंचं राहिलं. तदनंतर सुनील एक षटक हाताळलं 15 धावेंचं ते देखील षटक. मुन्ना थोडासा खर्चिक ठरला गेला 16 धावा. अर्जनालने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आणि विशेष करून 7 धावेंचं त्याचं जे षटक राहिलं. श्याम गुप्ता 18. बॅटिंगची अनालिसिस ती देखील पाहणं योग्य आहे कारण की सुरुवात कणखर झाली होती. सौरभने 25 धावा 10 चेंडूगडी. कुणालच्या 12 चेंडूगडी 27 धावा त्या देखील आपण पाहिजे. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने जिथून दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत आणि प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने संकेतजी पाटील.
आपल्या सभेत आपण बघतोय या अजिंक्य स्पोर्ट्सचाच एक अजून एक महान खेळाडू, तो म्हणजे या पारस म्हात्रे यांच्या हातात कॉइन आहे. एका बाजूला केबी फ्रेंड्स, दुसऱ्या बाजूला रॉयल टर्नर. बॉल इज द कॉल, बॉल इट इज येस. केबी फ्रेंड्स 11 मिराड संघांना नाणेफेक आहे. थँक्यू पारस सर. आणि आपण या प्लीज मान्यवर कक्षामध्ये पुन्हा एकदा स्थानापन्न व्हा. सामना किती षटकांचा असेल चेतन? 5 षटकांची मॅच असेल. वही रूल रहेंगे, वही मैच रहेंगी, वही मैदान है और वही टूर्नामेंट है. डिसीजन क्या रहेगा? हम लोग फील्डिंग करेंगे पहला. और जिस तरह से या दायरे सेट हो रहे हैं इस टूर्नामेंट के, जिस तरह से बैटिंग हो रही है और जिस तरह से ये खेल चल रहा है, क्या लगता है सामने वाली टीम को देख के आपके चांसेस कितने हैं? टीम तो अच्छी है खेलने की और जीतने की पूरी कोशिश करेंगे. बाकी क्रिकेट है, कुछ बोल नहीं सकते. वही चाहिए, मिराट का एक बेस्ट क्रिकेट हमें दिखना चाहिए. थैंक यू वेरी मच रियाज. ये है केबी बॉयज फ्रेंड्स के कैप्टन. आइए मिलते हैं उबैद खान से. रॉयल टर्नर मिराट टीम ने भी पहले मैच में अच्छा परफॉर्मेंस किया और जिस तरह से ये मैदान आपके लिए लकी है, उसके बारे में फिर से एक बार क्या कहेंगे? परफॉर्म करना पड़ेगा. ग्राउंड को देख के पहला बैटिंग आया, अच्छा स्कोर करने की कोशिश करेंगे. और टीम में कुछ बदलाव या फिर वही टीम रहेगी? आज सेम टीम है. थँक्यू व्हेरी मच. बेस्ट ऑफ लक मुन्ना. तर पुढचे मॅच सेट झाले मित्रांनो. एका बाजूला केबी फ्रेंड्स 11 मीरा रोड, तो दुसऱ्या बाजूला आहे रॉयल टर्नर. नाणेफेक झाले. केबी फ्रेंड्स संघानं नाणेफेक जिंकलंय. प्रथम ते क्षेत्ररक्षण करणार आहेत. मान्यवर कक्षामध्ये निश्चितच मोठी किलबिल आहे. आमचे सगळे गोडदेवचे नामवंत खेळाडू, प्रतिष्ठित व्यक्ती इकडे उपस्थित झालेत. त्यांचं करूया पुन्हा एकदा मंचावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच संकेतजी पाटील. टार्गेट फार मोठा आहे. 74 धावा झाल्यात जरूर. 75 धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे. मान्यवरांचं शुभ आगमन आणि या सकाळच्या सत्रापासून मान्यवरांची दर्दी तमाम हस्ती आज विशेष करून रविदादाच्या प्रेमापोटी आपण पाहत आहे. आज विशेष करून त्यांची देखील उपस्थिती आणि बहुतांश जे सिनियर्स लेजेंडरी क्रिकेटर त्यांची उपस्थिती आजच्या दिवसामध्ये जे आपण विशेष प्रमाणे पाहिले. चला आपण एक मुख्य सन्मान करूया. आपल्या या मुख्य मंचावर केक नेशनचे आमचे पीयूजी पाटील आहेत, त्यांचा विशेष सन्मान आपण करूया. मी विनंती करतोय या अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्र संघाला, त्यांच्या शुभ हस्ते आपण केक नेशनचे आमचे पीयूजी पाटील यांचा आपण विशेष सन्मान करूया. त्यांच्या वतीनं आम्हाला खास इथे भेट मिळाला आहे. थँक्यू. येस, आमचे कामेशला यांना देखील विनंती करतोय. कामेश प्लीज जॉईन करा. चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये या प्लीज. चला या आपण एक विशेष सन्मान करूया. केक नेशनचे आमचे पीयूजी पाटील. कामेश यांना विनंती करतोय, कामेशच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करूया. अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्र संघाला नेहमीच सपोर्ट देणारे व्यक्तिमत्व आणि कामेशचाच निश्चितच आपण बघतोय भाऊ आहेत, त्यामुळे आपण बघतोय आमचे हे तुषार दादा गावडे यांच्या शुभ हस्ते या दोन्ही बंधूंचा सन्मान. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. केक नेशनचे नेहमीच सपोर्ट त्यांचा मिळत राहिला आहे. थँक्यू व्हेरी मच पियुष. थँक्यू व्हेरी मच कामेश. आणि मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज देखील त्यांच्या वतीनं आम्हाला देण्यात आले. त्यांचा देखील मनापासून हार्दिक आभार व्यक्त करूया. धन्यवाद. चला वळूया पुन्हा एकदा या मॅचकडे. आमचे सगळे पुन्हा एकदा स्वागत करते मुख्य मंचावर आमच्या सगळ्या गोडदेवच्या खेळाडूंचं. आणि मी मगाशी जसं म्हटलं की गोडदेव म्हटलं तर रविदादाचं दुसरं गाव आणि त्यांचाही विशेष सन्मान आपण निश्चितच करणार आहोत. मी आता चाललो. चला मॅचकडे वळूया. मोठी मॅच आहे, नो डाऊट. प्रत्येकाला जिंकायचं आहे, प्रत्येकाला ही क्रिस्टल ट्रॉफी उचलायची आहे. रविदादाच्या अनंत आठवणी आहेत आणि रविदादाचं एक खणखणीत असं नाणं म्हणजे ही ट्रॉफी आपल्या घरातही असावी हा प्रत्येकाचा विचार आहे. या मॅचला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय कारण विजयासाठी धावसंख्या आहे ती म्हणजे तब्बल 75 धावा. आजच्या दिवसातील ही सगळ्यात मोठी धावसंख्या आहे आणि त्यामुळेच निश्चितच या मॅच मध्ये परतण्याच्या संधी किती पाहूया. टीम रवी 11 भाईंदर बॉयज हा संघ आज रवी 11 या नावाने खेळतोय. रवी दादाचा कदाचित वरदहस्त सुद्धा असू शकेल का हे पाहूया. चेस डाऊन सुरू झालंय. पहिले षटक यश जाधव पहिल्या चेंडूवर समोर खेळलाय. अगदी कडक खेळलाय, अगदी कडक खेळलाय. बीट झालंय क्षेत्ररक्षक आणि चेंडू अगदी सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर दमदार चौकार. मॅच कडक होणार आहे याबद्दल शंका नाही. या प्रयाग या आमच्या समवेत जोडलाय. प्रयाग तुषार गावडे, नवीन नाव समालोचन कक्षामध्ये चांगलं काम तो करतोय. मगाशी भोजनावेळी तुषार गावडेंनी 2 युक्तीच्या गोष्टी सांगितल्या की प्रयागला प्रमोट करायचं आहे, मात्र सध्या नाही. मात्र हे स्टेज आहे प्रयाग, एनकॅश कर मित्रा.
प्रयत्न करेन नक्कीच संकेतजी. थँक्यू जी म्हटलं तर बरं वाटलं. नेक्स्ट बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता तिथे. फुटा फटक्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील. बॅटिंग एडला जर बघितलं निश्चितच सूरज यादव याला तुम्ही पाहताय. तो दुसऱ्या बाजूला यस भाईचा इशारा आहे. केसर सोनारला तुम्ही पाहू शकता. पहिल्या मॅचमध्ये केसर सोनारनं बॅटिंग केली होती आणि त्यानुसार कदाचित त्या गोष्टी त्याला आठवाव्या लागतील. हे मैदान असं आहे ना, डावं उजवं कॉम्बिनेशन अगदी फलदायी ठरणार आहे तुम्हाला. वाऱ्याचा वेग बघा, ताशी अगदी 37 किलोमीटर पर वेगाने वारे वाहतात. जशी आपल्या एकूणच चँगची रिक्षा जाते ना, अगदी इलेक्ट्रिक रिक्षा, तसंच काहीतरी वारे वाहतात. डावखरा बॅटर लगेच आपण बघतोय थोडंसं क्षेत्ररक्षण प्रयाग इथे लगेच बदललं जात आहे, कारण ती मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये या गोष्टी तुम्हाला लवकर कराव्या लागतात. ती काळाची गरज आहे. नेक्स्ट बॉल समोर खेळलाय, हवेत खेळलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे. वॉट अ कॅच बाय अश्विन यादव. केसर सोनार बिलीव्ह करत नाही की चेंडू का बाहेर गेला नाही, मात्र अश्विन यादव लक्ष योग्य होतं आणि शेवटच्या क्षणी चेंडूवर नजर आणि उडी देखील अफलातून होती. पहिला धक्का अगदी क्विक टाइम मध्ये बसलाय, जो केसर सोनार अगदी डेंजरस ठरू शकतो. तो लवकर परतलाय. GTCचा लाईव्ह टेलिकास्ट बघा, अगदी चेंडू पकडलाय प्रीतनं. अफलातून लाईव्ह टेलिकास्ट. वेल डन प्रीत. प्रीतसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. वेल डन. चांगली कामगिरी आमच्या JTCची मार्फत देखील होतीये. अगदी डोळ्यात तेल घालून आमचे हे कॅमेरा पर्सन ऊन वारा पाऊस सगळ्या गोष्टींची तमा न बाळगता हे सगळी कामगिरी करतायत. कौतुक त्यांचंही करूया. पराग पाटारे नवीन बॅटर. एक डावखुरा परतलाय, दुसरा डावखुरा आलाय. प्रयाग ही गोष्ट आपण सातत्याने बघतो. ज्या ज्या वेळेला उजव्या हाताचा फलंदाज बाद होतो त्यावेळेला उजव्या हाताचा फलंदाजाला भरपूर मागणी असते. मात्र इथे या मैदानात डिमांड वेगळी आहे आणि त्यासाठी लगेच डावखुऱ्या बॅटरला प्रमोट केलंय. काय म्हणशील? नक्कीच पहिलं षटक आहे. डावखुरा हाताचा फलंदाज गडीबाज झालेला आहे, पण सेकंड ओव्हर ती या एंड येणार आहे, तिथे सुद्धा डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाची गरज असणार आहे. त्याकरता पराग पाटारेला प्रमोट केलेला आहे ॲट नंबर 3 भाईंदर बॉयजच्या संघाने. रवी 11 भाईंदर बॉयज हा संघ झगडताना दिसतोय. 75 ही मोठी धावसंख्या आहे. आतापर्यंत दिवसभरात जर बघितलं ना तर पहिल्या 2 दिवसात बऱ्याच धावा आपण पाहिल्या या मालिकेमध्ये. आजचा दिवस देखील थोडासा आपण बघतोय दुपारनंतर धावसंख्येला सुरुवात होते. अगदी स्टेडी खेळलाय. पाहिलं किती वेळ जाऊ द्यायला पाहिजे. एक विकेट मिळवल्यानंतर गोलंदाज थोडासा वेगळा बसतो आणि यश जाधवचा हा चेंडू देखील अप टू डेट होता. अगदी फक्त एक फास्ट स्लाइस केलंय आणि एक धाव मिळवलंय. पराग पाटारे एका धावेने संघाचा आपल्या अकाउंट ओपन करतोय आणि संघाला 6 वर नेऊन ठेवतोय. सूरज यादवकडे लक्ष असेल, या बॅटरकडून अपेक्षा आहेत. काय म्हणशील? नक्कीच सूरज एक चांगला फलंदाज. एक पहिला चेंडू त्याने चौकार सुद्धा खेचला आहे. 2 चेंडू 4 धावसंख्या तो खेळतोय. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून एक्सपेक्ट करत असेल बॅटिंग करणारा संघ. यस जाधव बॉलर बॅक ड्राईव्ह होता, अगदी हार्ड हिट होता. मात्र फॉलो थ्रू मध्ये अडवताना ही इंजरी ती जास्त मोठी नसावी हीच अपेक्षा. कारण अगदी आपण रिप्ले पाहूया. टॉस्टअप केलेला चेंडू होता. बॉलर बॅक ड्राईव्ह अगदी हा झेल टिपताना प्रयत्न अप्रतिम होते, मात्र चेंडू अगदी त्याच्या वरच्या बाजूला लागलाय आणि कदाचित बोट नक्कीच तिकडे झालेत. डावखरा गोलंदाज आहे, उजव्या हातावरती इंजरी झाली आहे, तो सज्ज आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण बघतोय 5 कंप्लीट केलं या मुलानं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील उचलला होता. तोच यश जाधव गोलंदाजी मार्कवर. ओहो टॉस्टअप डिलिव्हरी अगदी फ्लाईट बघा, अप्रतिम फ्लाईट बघायला मिळतोय. आणि प्रयाग इथे एक गोष्ट पाहायला मिळाली आहे, अगदी मोठा जिगरा लागतो अशा पद्धतीने चेंडू टाकण्यासाठी, कारण या बाजूनं धावांचं रांधण आहे आणि असं असताना टॉस्टअप डिलिव्हरी समोरच्या बॅटरला तुम्ही अडकवता. व्हेरी गुड बॉलिंग. नक्की स्वतःवर आत्मविश्वास यश जाधवचा खूप चांगल्या प्रमाणे आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला आहे, त्यानंतर एक धाव, त्यानंतर एक विकेट आणि त्याच्यानंतर 3ही चेंडू चांगल्या प्रकारे त्याच्या माध्यमातून हाताळले गेले आहेत. नक्कीच टाळ्या होणं गरजेचं आहे यश जाधव याच्या गोलंदाजीसाठी. पहिल्या मॅचमध्ये 5 सुद्धा घेतलेला आहे. कॉन्फिडन्स त्याच्याकडे आहे आणि नक्कीच तो या मॅचमध्ये ते दाखवून देतोय. बघा 75 धावांचं चेस डाऊन आहे. प्रति षटकामध्ये जवळजवळ 15 धावा आणि असं असताना संघ भरपूर मागे आहे. फक्त 6 धावा आणि एकच विकेट. आणि असं असताना आपण बघतोय इतक्या धावांनी तुम्ही मागे पडलात. इथून आता कॅल्क्युलेशन बदलणार आहे, अगदी बदलणार आहे. अजूनही 69 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 24. इक्वेशन किती लांबतंय बघा. एवढ्या जेव्हा तुम्ही मागे ठरता त्यावेळी इक्वेशन लांबतं, अतिरिक्त दबाव वाढतो आणि त्यानंतर कुठेतरी परफॉर्मन्स देखील ढासळतो. काय म्हणशील?
या षटकामध्ये जर आपण पाहिलं गेलं सर्वात जास्त फोकस कोणाकडे असेल तर पराग पाठारेकडे असेल. हवेचा ओघ त्याच्या बाजूने आहे. पहिल्या षटकाने फक्त 6 धावा आलेले आहेत. या षटकामध्ये पॉवर प्लेचा उपयोग या संघाला करावा लागेल. नक्कीच पराग पाठारेला या ओव्हरमध्ये मोठा धावा बनवणं गरजेचं आहे. काळाची गरज तीच आहे आणि मागणी तसा पुरवठा करावा लागतो. सध्या क्षेत्र कोणतीही असो, डिमांड ऑन असली तर तुम्हाला पुरवठा करावा लागेल. यावेळेला अश्विन यादव येते. वेगवान चेंडू होता, हवेत खेळलेत, प्रयत्न तिथे यश जाधवचा पूर्ण राहिला, मात्र ऍट द एंड झेल ड्रॉप झालाय. काय ड्रॉप झाली आहे आणि या 2 धावा. अश्विन यादव त्या एंड कडून गोलंदाजी करताना त्याचा पेस अजून होतो, कारण एक वेगवान गोलंदाज आहेत. मीरा रोडमध्ये त्याला रफ्तार या नावाने ओळखलं जातं. मात्र सध्या आपण बघतोय तो वेगवान मारा करतोय, अगदी वेगवान. जुचेंद्र स्टेशन एंड कडून हा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. मग अशी एक चांगला झेल त्याच्या माध्यमातून टिपण्यात आला, तोच अश्विन यादव. इथे फटका मात्र अप्रतिम आहे. आज सकाळी अगदी पुण्यावरून मी इथे का आलोय, आपल्या टीम साठी आलोय हे दाखवताना पराग पाठारे आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर 6 का मला नंबर 3 वर प्रमोट केलेला आहे ह्याचं कारण दाखवते पराग पाठारे. सेकंड बॉल चांगला चेंडू होता पण पिक केला आणि चांगला बॅट स्विंग आपण पाहू शकता. षटकार आलेला आहे. टीमची धावसंख्या वाढत चाललेली आहे. नक्कीच काळाची गरज सुद्धा हीच आहे. 75 धावाचा आपण पाठलाग करतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आलेल्या आहेत आणि या मॅचमध्ये जर रन करायचे असतील तर षटकार चौकारांची आतिषबाजी ही करावी लागेल. केव्हाही आणि कदाचित हा फटका त्याच गोष्टीचं द्योतक होता. पाहूया काय करते. पहिल्या 2 चेंडूत 8 धावा खर्च केले, ते म्हणजे अश्विन यादवना. पराग पाठारे ऑन फायर. ही कामगिरी सातत्यपूर्ण ठेवावी लागेल, ती काळाचीच गरज आहे आणि ती काळ कोणाच्या बाजूने पाहूया वाट. पुन्हा एकदा अगदी आउटसाइड ऑफ स्टंप शफल झाले, तिथून स्ट्रोक कंप्लीट केलाय. चेंडू जर बघितला तर डीप मिड विकेटला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. इथेही 2 धावा मिळतील. पराग पाठारे एक गोष्ट मात्र चांगली करतोय, जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे कसा राहील या गोष्टीकडे तो लक्ष देतोय. कारण सध्या वाऱ्यावर स्वार होणं हे एकमेव ध्येय आहे आणि ध्येयपूर्तीसाठी तेच ध्येय महत्वपूर्ण ठरणार आहे. स्मॉल टार्गेट तुम्हाला ठेवावे लागतील. 75 मोठं टार्गेट आहे, नो डाऊट. मात्र पहिलं छोटं टार्गेट काय, तर पहिल्या षटकात मला 15 धावा करायच्या आहेत, दुसऱ्याही षटकात त्या 15 करायच्या आहेत. असे छोटे टार्गेट जर ठेवलं तर मोठ्या टार्गेटपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. नेक्स्ट बॉल अश्विन यादव वन्स अगेन पराग पाठारेसाठी. समोर खेळलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह आहे, इथे धाव मिळणार नाहीये. गुड कमबॅक बाय अश्विन यादव. यावेळेला साईड चेंज केली आणि एकूणच आउटसाइड ऑफ जम अगदी बुंध्यात टाकलाय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याचदा आपण यॉर्कर म्हणतो, बऱ्याचदा वाईड यॉर्कर म्हटले जातात. मात्र ज्यावेळेला MRI बॉलचं क्रिकेट होतं ना, हे आमचे सगळे लिजंड खेळाडू इकडे बसले आहेत, त्यांना माहीत असेल बुंदा चेंडू अगदी प्रसिद्ध होता. यॉर्कर सहसा तेव्हा कोण म्हणत नसत. MRI बॉलवर अगदी चेंडू जर बघितला तर पायात टाकणं म्हणजे बुंदा चेंडू टाकणं, असा तो एकूणच शब्द प्रचलित होता. त्या सगळ्या गोष्टींची आठवण आज रवी दादांच्या माध्यमातून. इथे पुन्हा एकदा टर्न झाले आणि तिथून या स्ट्रोकला अगदी या चेंडूला जागा दाखवली आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा टीम रवी 11 भाईंदर संघाला. 4 धावा. नक्कीच खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी पराग पाठारेच्या माध्यमातून होताना जास्तीत जास्त स्ट्राईक तो स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत एक षटकार खेचला, आता एक चौकार सुद्धा आलेला आहे. कॉन्फिडन्स हाय असेल नक्कीच या आणि त्याची बॅटिंग खूप चांगल्या प्रकारची होत आहे. गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. नक्कीच धावा मोठ्या आहेत पण धावा हे वाचवणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे. बघा प्रति षटकामध्ये डिमांड होती ती म्हणजे 15 धावांची. या षटकात आतापर्यंत 14 धावा आलेत. मात्र मागच्या षटकाचा बॅकड्रॉपही तुम्हाला भरून काढायचा आहे ना, त्यामुळे मागे राहून चालणार नाहीये. धावसंख्या 20 झाली आहे. या गडीला ओव्हर संपता धावसंख्या 30 दिसायला पाहिजे. पाहूया ते घडतंय की नाही. वेल बोल्ड अगदी पुढे टाकलाय. इथे हा फटका खेळताना अगदी बॅलन्स देखील पडलाय, त्यामुळे निश्चितच हा बॉल डॉट येतोय. इथे चांगलं कमबॅक अश्विन यादवचं. पहिल्या 3 चेंडूत आल्या 10 धावा, नंतरच्या 3 चेंडूत आल्या फक्त 4 धावा. हे कमबॅक म्हणता येईल, कारण 2 षटकांची समाप्ती, धावसंख्या 20. या गडीला धावसंख्या दिसायला पाहिजे होती ती म्हणजे 30च्या दरम्यान, मात्र संघ 10 धावांनी मागे पडलाय. आणि हीच गोष्ट आहे ना प्रयाग, आपण म्हणतोय की हा जो बॅकड्रॉप आहे ना तो तुमचा कसा भरून निघेल, कारण सध्या लक्ष हे गाठायचं आहे तर तुम्हाला सरासरीवर स्वार व्हावंच लागेल. ती डिमांड आहे या मॅचची. काय म्हणशील? अगदी बरोबर. आणि चेंडू निर्धाव न होणं हे बॅट्समॅनने नक्कीच लक्षात देणं पाहिजे, कारण की धावा मोठ्या आहेत. प्रत्येक चेंडूवर जितक्या धावा गोळा करता येतात हे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी खूप चांगल्या प्रकारे असतील. नक्कीच अश्विन यादवचं जर आपण पाहिलं गेलं तर शेवटचे 3 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 4 धावा दिलेल्या आहेत आणि 2 चेंडू हे निर्धाव सुद्धा केलेले आहेत. यश जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. हे षटक प्रयोग असं आहे ना, या मॅचचा निर्णायक षटक आहे.
इथे जो संघ बाजी मारेल तो संघ या मॅचचा रिझल्ट त्यांच्या पॉझिटिव्हली त्या संघाच्या बाबतीत असणार आहे. स्वागत करूया एकूणच घोडबंदर टीमचं. घोडबंदर मास्टर संघाचे हे महत्त्वपूर्ण खेळाडू येतात. वेलकम अरुण भोईर, वेलकम अलंकार तरे, वेलकम रवी तरे आणि निश्चितच वीरेंद्र म्हात्रे सर, आपलंही स्वागत आहे. मनपूर्वक शुभेच्छा या एकूणच सर्व खेळाडूंना. सगळे रविदादाचे हे खास मित्र आज आपल्याला अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या या श्रद्धांजली चषकामध्ये रविदादांना श्रद्धांजली देण्यासाठी आलेत. अफलातून फटका होता, मात्र इथे झेल पुन्हा एकदा अगदी अश्विन यादवच्या हातामध्ये. वेलकम या सर्व मान्यवर खेळाडूंचा. आज बघताना पुन्हा एकदा आनंद होतोय. सगळे खेळाडू 40+ मास्टरचे खेळाडू आहेत, सक्रिय खेळाडू आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी अलंकार तरे या हंगामात ज्या पद्धतीने फॉर्मला आहे, न भूतो भविष्यती, आणि टीम घोडबंदर एकाच फक्त 6 स्पर्धांमध्ये 5 वेळा अंतिम सामन्यात जाण्याचा पराक्रम त्यांनी केला आहे. तो घोडबंदर संघ आज आपल्याला एकूणच मंचावर दिसत आहेत. त्यातील काही खेळाडू मंचावर दिसत आहेत. स्वागत या सर्व खेळाडूंचं. काय मंच भरलाय. चेतक पाटील यांचंही आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. वेलकम, आपलंही स्वागत आहे. काय चेहरे. टेनिस बॉल क्रिकेट ज्यांनी गाजवलं आजही 40+ माध्यमातून गाजवत आहेत. आमचे जितेंद्र नाईक सर, त्यांच्या ते तर एक अवली आहेत. अगदी 40+ क्रिकेटला, प्रत्येक संघाला, प्रत्येक स्पर्धेला आपलं स्कोरबुक, विशेष त्यांनी रेखाटलेलं स्कोरबुक ते मोफत देतात. हा असा अवलिया माणूस देखील आपल्या मुख्य मंचावर आहे. आज रविदादांना श्रद्धांजली देण्यासाठी हे सगळे मान्यवर खेळाडू आहेत. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 20. अगदी पहिल्या बॉलवर विकेट आली आहे या जाधवच्या. आज त्याच्या अंगालाच विकेट आहेत. क्रॉस बॅटर स्ट्रोक अगदी हाफ वॉली कन्वर्ट केली आणि हा मोठा फटका. षटकार, मान्यवरांचं स्वागत करणारा हा षटकार. खूप चांगल्या प्रकारे चेंडूला पिक केलं मॉन्टूने. खूप चेंडू अगोदरच निघाला होता की हा माझ्या स्लॉटमध्ये आहे आणि नक्कीच चांगल्या प्रकारची बॅट स्विंग. षटकार आलाय. षटकार आणि चौकारच आले पाहिजे. 75 धावा आपल्याला चेस करायच्या आहेत आणि चांगल्या प्रकारची बॅटिंग. मॉन्टू आल्या पहिल्या चेंडूवर षटकार खेचतोय. ग्रेट बॅटिंग. यात फटक्यांची गरज आहे. 75चं टार्गेट आहे. रवी 11 भाईंदर संघासमोर गोलंदाजी करणारा आपल्याला संघ बघायला मिळतोय तो म्हणजे सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड. आणि आमचे जे घोडबंदरचे खेळाडू आहेत त्यांच्या माहितीसाठी आता जेवढे संघ आहेत ते सगळे मीरा भाईंदरचे आहेत. यावेळेला जर बघितला चेंडू हवेत आहे. कुणाल तडियल नाही सोडणार. व्हॉट अ विकेट. यश जाधव अजून एक विकेट मिळवतोय. पहिल्या मॅच मध्ये 5 विकेट मिळवलेत. याही मॅच मध्ये आतापर्यंत 3 विकेट. आतापर्यंत ओव्हरऑल 2 सामन्यात 8 विकेट. व्हॉट अ एफर्ट बाय मिस्टर यश जाधव. यश जाधवला आपण विकेटपेक्षा जास्त वंचित ठेवू शकत नाही. चांगल्या प्रकारची गोलंदाजी यश जाधवने आतापर्यंत हाताळलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये 5 अगोदरच्या ओव्हरमध्ये 1 विकेट आणि या ओव्हरमध्ये 2 विकेट. षटकार जरी आला तरी चांगला कमबॅक यश जाधव याच्या माध्यमातून झालेला आहे. ग्रेट बॉलर आहे, ग्रेट बॉलर आहे. आणि मगाशी देखील त्याचा एक विक्रम सांगितला ना. मालवणीचं मैदान एकाच सामन्यात 2 षटका हाताळल्या आणि 2 हॅट्रिक घेतल्या. भरपूर रेअर विक्रम आहे तो टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये, तो यश जाधव. आणि त्या स्पर्धेत एकूण उपविजेतेपदाचं पारितोषिक देखील त्यांनी फटकावलं होतं. अगदी चांगली कामगिरी. यश जाधव कॉन्फिडन्स आहे, चांगली गोलंदाजी आहे. एक चांगला टप्प्यावर तो गोलंदाजी करतोय आणि नक्कीच एखाद्या चेंडूवर जरी षटकार बसला तरी नेक्स्ट बॉलवर त्याने चांगला कमबॅक केलेला आहे. न्यू बॅटर आलाय जोनस. त्याचे सहकारी, बरेच सहकारी आपण बघतो या मान्यवर कक्षामध्ये आहेत. तो जोनस. फिल्डिंग पोझिशन बघा, सगळे स्टॅटिस्टिक दाखवले जाते, सगळे अपडेट्स दिले जात आहेत. वेल डन JTC. ही टेक्नॉलॉजी आपल्याला पाहायला मिळते, ही फील्ड पोझिशन आपल्याला पाहायला मिळते JTCच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांना. जोनस आलाय. जोनसने षटकार ठोकलाय. वा वा वा. अफलातून लिजेंड, ॲब्सोल्यूट लिजेंड. ग्रेट प्लेअर ऑफ द गेम जोनस. एक चांगला षटकार त्याने खेचलाय आणि षटकार नाही खेचलाय तर नेत्रदीपक षटकार खेचलाय. समोरच्या दिशेने एक चांगली बॅटिंग. आल्या पहिल्या चेंडूवर षटकार खेचणं. ग्रेट बॅटिंग बाय जोनस. किती वर्ष सातत्याने, किती वर्ष. जर मी चुकत नसेल तर आय थिंक 96 पासून जोनस सक्रिय आहे या क्रिकेटमध्ये. म्हणजे एकूणच आपण विचार करणार तब्बल 30 वर्ष. वेल प्लेड, वेल प्लेड. सॉफ्ट हँडचा वापर. इथेही धावा मिळतील. पराग पाटारे दुसऱ्या धावेसाठी येणार का? नाही येणार. तिथे कॉल लक्ष नव्हतं. थोडंसं बंबल लरूर झालं होतं. लक्ष द्यायला पाहिजे, ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. एक क्षण इम्पॉर्टंट आहे या मॅचचा. ही मॅच अजून संपलेली नाही आहे कारण अजून आपण बघतोय धावसंख्या आता 33 झाली आहे. नेल्सन फिगर पाहायला मिळते 33 फॉर 3. मात्र इथे 13 चेंडू 42 धावा. हे इक्वेशन आता सांगावं लागेल कारण या मॅचला जिंकायचं असेल तर रवी 11 टीम भाईंदरला आता फक्त एरियल स्ट्राईक कराव्या लागतील. पराग पाटाडेकडे ती ताकद आहे, जोनस आरचे डिसूजाकडे ती ताकद आहे. काय होणार या मॅचचं पाहतोय महाराष्ट्र सारा.
नक्कीच संकेत सर, पराग पठारे या चेंडूवर कारके करते हे खूप पाहणं गरजेचं असणार आहे, कारण की पुढची ओव्हर ती या एंड येणार आहे आणि पराग पठारे कोणत्या प्रकारची मनस्थिती या चेंडूवर आजमावेल हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे. अगदी अगदी बरोबर बोललास. हा एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स पराग पाठावरे दाखवणार का? अगदी सिंगल सिंगल म्हणजे तुझ्या मनात जी गोष्ट होती ना प्रयाग, ती गोष्ट झाली आहे. म्हणजे प्रयाग आणि पराग जास्त फरक नाही ना, तीच गोष्ट घडली आहे. नक्कीच माइंडसेटचा गेम आहे क्रिकेट. तुम्हाला माहिती असलं पाहिजे मला कोणत्या एंडने बॅटिंग सोपी आहे. पराग पठारेंनी सेकंड ओव्हरमध्ये या एंडने खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. 4थं षटक त्याच्यासाठी या एंडने येणार आहे, जे चुचना रेल्वे स्टेशन एंड करून येणार आहे. बघायचं आहे तो कशा प्रकारची फलंदाजी करतोय. नक्कीच शेवटच्या चेंडूवर सिंगल घेणं हे खूप ग्रेट बॅटिंग होतं त्याच्या माध्यमातून. 41ची अजूनही गरज आहे. 41 रिक्वायर्ड रन्स टू विन. हू विल विन्स द मॅच? पुढचा सामना आमच्या सगळ्या मान्यवरांच्या माहितीसाठी, एका बाजूला रॉयल स्टनर मीरा रोड तर दुसऱ्या बाजूला केबी फ्रेंड्स मीरा रोड. हे दोन मीरा रोडचे संघ आमने सामने. एका बाजूला रियाज बघायला मिळेल, एका बाजूला आमिर दाफेदार बघायला मिळेल, एका बाजूला मुन्ना बघायला मिळेल, एका बाजूला श्रीकांत शेट्टी बघायला मिळेल, एका बाजूला इसरार खान बघायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला महेश अण्णा सुद्धा बघायला मिळेल. व्हॉट अ मॅच! नेक्स्ट मॅच. नक्कीच मीरा रोड विरुद्ध मीरा रोड पुढचा सामना, एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. पण या मॅचकडे सुद्धा तितकाच नजरा लागलेल्या आहेत. पराग पठारेकडे तितक्या नजरा लागलेल्या आहेत, पण कशा प्रकारची तो फलंदाजी करतोय. न्यू बॉलर बॉलिंग मार्कवर. विकास गुज्जर येतोय नवीन गोलंदाज. 12 चेंडू 41 धावांचं हे कोड सुटणार का या मैदानावर? अजिंक्यचं मैदान, 40 वर्षांची परंपरा, रवी दादाचं कार्य, त्याच्या स्मृतींना उजाळा, अनेक प्रेक्षकांची मांदियाळी, मान्यवरांची उपस्थिती, सगळा सोहळा रंगतोय. नक्कीच 12 चेंडू आणि 41 धावांची गरज. सरासरी ही 20ची आहे. कशा प्रकारची फलंदाजी करतोय पराग हे पाहणं गरजेचं असणार आहे. लॉफ्ट केलाय, चेंडू बराच काळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक अजूनही तिथे नाहीये. व्हॉट अ कॅच! व्हॉट अ कॅच बाय अश्विन यादव. तो फ्रेम मध्ये नव्हता, तो फ्रेम मध्ये अचानक आला आणि हा अद्वितीय, अविश्वसनीय, स्पेक्टॅक्युलर, कार्बन कमाल कॅच घेतलाय. वेल डन अश्विन यादव, यू ब्युटी. कॅचेस विन यू मॅचेस. नक्कीच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण अश्विन यादवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आहे. चांगला झेल, चेंडू बराच काळ हवेमध्ये होता, पण ज्या प्रकारच्या त्याच्या चेंडूवर नजर होती आणि एक चांगला ग्रॅप त्याने केलेला आहे. बाद झाला आहे तो म्हणजेच पराग पठारे. चांगली बॅटिंग करत तो बाद झालेला आहे. नक्कीच कमबॅक करतोय तो म्हणजेच मीरावरचा संघ. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, सुपर. कठीण होता झेल, नो डाऊट. हवेचं प्रमाण बघा, चेंडू हलतोय हवेमध्ये, मात्र अश्विन यादव आणि तो झेल घेतल्यानंतरचं सेलिब्रेशन सुपर. रफ्तार ने अब रफ्तार पकड़ी है, ये बात भी कह सकते हैं. नक्कीच विकाससाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण की तो स्लॉगवरचं षटक हाताळते. 4थं षटक, पहिल्या चेंडूवर विकेट, हे त्याच्यासाठी कॉन्फिडन्स येणार असेल, कारण की धावा सुद्धा तितक्याच करायच्या. 41 धावा अजूनही आपल्याला करायच्या, संघाला करायच्या असणार आहे, ते म्हणजेच भाईंदरच्या संघाला. आणि कशा प्रकारची फलंदाजी करतायत ते हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे. 11 चेंडू 41 धावा. नवीन बॅटर विकी शाह, अजून एक चांगला उत्तम फलंदाज, हँडी प्लेअर आहे, नो डाऊट. विकेटच्या कुठल्याही बाजूला खेळू शकतो. सातत्याने गरज आहे ती म्हणजे इथे स्ट्राईक रोटेट करण्याची, कारण दुसऱ्या बाजूला जोनस उभा आहे. पाहूया काय करताय. विकास टू विकी. स्विच इटचा प्रयत्न चांगला होता, मात्र फटका एक्झिक्यूट नाही करू शकले. डॉट बॉल येतोय, लागवड 2 डॉट आलेत. आता कॉन्फिडन्स नक्कीच उंचावला असेल तो म्हणजे विकास गुज्जरचा, कारण 2 चेंडू डॉट. त्यानंतर निश्चितच आता दबाव आहे तो म्हणजे बॅटरवर. 10-41. प्रत्येक चेंडूवर एक चौकार खेचावा लागेल, या मानसिकतेने बॅटिंग करावी लागेल, ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या संघाला. नक्कीच विकास. स्विच इट खेळले, चांगला फटका आहे, चेंडू हवेवर स्वार, खेळाडू कक्षावर वार, आलाय षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग. तिसऱ्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप, चांगला बॅटिंग करतोय तो म्हणजेच फलंदाज विकी. पहिला चेंडू तो निर्धाव झाला होता, पण या चेंडूवर रिव्हर्सचा एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून आलेला आहे. जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज आहे. गेम ऑन आहे. नो डाऊट, गेम इज ऑन, गेम इज ऑन. नेहमी सांगत असतो आपण, काय वातावरण आहे, काय वातावरण आहे. अलंकार तर रे इथे बसलेले आहेत, काश मे होता. डावकुरा बॅटरना अगदी आपण बघतोय ज्या पद्धतीने वारे वळत आहेत आणि समोरच्या एंडकडून जर गोलंदाजी होते, भरपूर धावा केलेत अलंकारने याही मैदानात. संकेत सर, एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. 9 चेंडू झाली 35 धावा आहे, पण या मैदानावर कितीही धावा होऊ शकतात हे आपण अगोदर सुद्धा पाहिलेलं आहे. त्यासाठी दोन्ही संघासाठी मॅच अजूनही 50-50 आहे असंही मला वाटते.
भरपूर भरपूर ऑड रेकॉर्ड बघितले त्या मैदानावर. आणि मगाशी निश्चितच आठवण चालवत होतो, मला ती स्पर्धा आठवते 2012ची अजिंक्य स्पोर्टची स्पर्धा, रजनी क्रिकेटची स्पर्धा. तुषार गावडे भाऊ निश्चितच आठवण असेल त्यांना, काय अफलातून ती स्पर्धा संपन्न झाली होती, काय क्रिकेट दाखवलं होतं तिकडेही एकूणच आमच्या क्रिकेटपट्टूनं. आणि याच मंचावर अगदी ओपन मंच होता, तिथे आम्ही समालोचन करत होतो. त्याचा सगळ्या आठवणी आहेत. नक्कीच त्या पुढच्या उद्याच्या दिवसात देखील आम्ही चालू. यावेळेला देखील अगदी स्विच हिटचा अगदी कडक फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, धावा अडवले आहेत. इथे 2 धावा कंप्लीट होताना दिसत आहेत. तिसऱ्या धावासाठी येणार का? नाही येणार. 2च धावा. स्वतःवर आत्मविश्वास ठेवते तो म्हणजेच विकी. या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. रिव्हर्स स्वीप त्यांनी परत अटेंड केलेला आहे, कारण की एक षटकार आलेला आहे. रिवॉर्ड त्याला अगोदर मिळाला होता. नक्कीच तो कशा प्रकारची फलंदाजी करे येणार आहे 2 बॉलवर, हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे. मात्र त्या स्पर्धेत जर बघितला तर फायनल प्रेझेंटेशनच्या वेळेला तुमच्या पप्पांनी एक गोष्ट सांगितली होती, 2012ची गोष्ट सांगतोय मी. अगदी त्यावेळेपासून हा मुद्दा होता की या मैदानाचं काय होणार. 2 वर्षांची विश्रांती घेतली, मैदान पुन्हा एकदा सज्ज आहे. नावातच अजिंक्य आहे. अजिंक्य मैदान हे सज्जच होतो. क्या बात आहे. चला 8 चेंडू 33 धावा. रवी 11 बाईंदर की सिद्धिविनायक बॉयज मीरा रोड. स्विच हिट पुन्हा एकदा चांगला फटका आहे, मात्र निवडलाय क्षेत्ररक्षक यश जाधव आहे तिकडे. एकच धाव मिळेल. गुड फिल्डिंग अगेन्स्ट द विंड. हा थ्रो बघा अप्रतिम राहिलाय. चांगलं कमबॅक आपण पाहू शकता विकास गुज्जरच्या माध्यमातून. षटकार जरी आला त्यानंतर एक डबल आणि एक सिंगल आलेली आहे. आता जोनस स्ट्राईकवर असणार आहे, तो कोणता प्रावित्र्य घेईल या शेवटच्या चेंडूवर हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे, कारण की पुढची ओव्हर ही निर्णायक ओव्हर असणार आहे. नक्कीच. मला वाटतं बऱ्याच गोष्टी तू इथे सांगितल्यानंतर कदाचित लगेच डोकं चालवलं जात आहे तिथे, कारण जोनसला पूर्ण कल्पना आहे सध्या विकेट असली तर धावा होऊ शकतील. त्यामुळे या चेंडूवर त्याचा पवित्रा कसा असेल हे बऱ्याच क्रिकेट रसिकांना पाहायचं आहे. 7 चेंडू 32 धावा. विकास वर्सेस जोनस वर्सेस विकास बाईंदर वर्सेस मीरा रोड. लास्ट बॉल विकास. यावेळेला अपील होत आहे, इम्पॅक्ट मात्र बाहेर होता असं दाखवलंय. थोडीशी ओव्हर थ्रो. या धावा इम्पॉर्टंट आहेत. एक धाव होती तिथे, दुसरी धाव आणि कदाचित तिसरी धाव मिळणार का? तर नाही. 2च धावावर समाधान. लेगबायचा इशारा होतोय. थँक्यू व्हेरी मच पंचाच्या भूमिकेत परशुराम सर यांना तुम्ही पाहू शकता. या 2 धावा म्हणजे अजूनही 6 चेंडू आणि 30 धावांची गरज. सामना संपलेला नाहीये जोपर्यंत शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाहीये. मॅच संपलेलं नाहीये. तुम्ही पाहत राहा, एक महत्त्वपूर्ण स्पर्धा, रवी दादांच्या स्मृतींना उजाळा देणारी ही स्पर्धा. आज त्यांचा पहिला स्मृती दिन आणि तो आपण निश्चितच चांगल्या पद्धतीने एकूणच पुढे सरकवतोय. श्रद्धांजली चषक हे नामकरण आहे, मात्र आठवणींच्या कप्प्यात रवी दादा आहे. त्याचं क्रिकेट, त्याचं ते प्लॅनिंग, त्याचं ते बहारदार खेळ आजही सर्वांच्या लक्षात आहे. एक क्रिकेटपटू, एक माणूस आणि एक पंच म्हणून नक्कीच त्यांची कारकीर्द अगदी वाखाणण्याजोगी. नक्कीच रवींद्र पाटील लेजंड ऑफ द गेम असंच म्हणू शकतो. विथ द बॅट, विथ द बॉल, ऑलराऊंडर म्हणून त्यांची एक भूमिका होती. नक्कीच ऑन द फील्ड नेहमी शार्प होते. श्याम पाटील आणि रवींद्र पाटील यांचं जे कॉर्डिनेशन होतं मैदानावर हे सुद्धा एक जबरदस्त. 2 भाऊने नक्कीच अजिंक्यला बरेच वर्षांनी सेवा दिलेली आहे. आणि नक्कीच रवींद्र पाटील आज जरी ते नाही आहेत पण त्याच्या आठवणीला उजाळा देणारी ही स्पर्धा आमच्या नेहमी आठवणीत राहील. नक्कीच लेजंड ऑफ द गेम रवींद्र पाटील. धीरज गोलंदाजी मार्कवर येतोय. धीरज ठाकर गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 30 धावा. स्ट्राईक खेळला विकीशा. धीरज टू विकी. ओ व्हॉट अ ब्युटी. अवे ऑफ द बॉडी ठेवलाय चेंडू. टप्पा पडल्यानंतर हातभर वळालाय चेंडू. बाउन्स देखील अप्रतिम होता. काय सुंदर चेंडू. आता 5 चेंडू आणि 5 षटकार. बहुत ना इन्साफी आहे. पहिला चेंडू खूप सुरेख पद्धतीने हाताळलेला आहे विकी याने. आता 5ही चेंडूवर 5 षटकार खेचावेच लागणार आहेत. एक आलाय. अफलातून षटकार. साऊंड जबरदस्त होता. फ्लॅट 6 फ्रॉम मिस्टर विकीशा. मॅच अजूनही ऑन आहे. 4 चेंडू आणि 24 धावांची गरज. विकी ज्याने पहिला चेंडू निर्धाव टाकला होता त्याला या षटकार बसलेला आहे. प्रेशर आता बॉलरवर सुद्धा असणार आहे आणि विकी स्वतःला आठवण द्यावं लागेल की मी षटकार मारू शकतो. 4 चेंडू आणि 24 धावांची गरज. ही नवीन विकेट आहे प्रयाग आणि या विकेटमध्ये देखील जे मटेरियल यूज केले ना ते विविध भागातून आणले अशी मला माहिती मिळाली. थोडीच ती चांगली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन उद्याच्या दिवसात. की सिमेंट कुंडलं आणलंय, माती कुंडती आणले. ओ दॅट्स अ ब्युटी. इथे थोडासा लांब टाकलाय. हा चेंडू इथे निर्धाव येतोय. त्यामुळे आता इक्वेशन बदललंय. आता 3 चेंडू
आणि 24 धावा. म्हणजेच काय तर कदाचित औपचारिकता शिल्लक राहिले किंवा काय, मात्र अजूनही मॅच संपलेली नाहीये. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटी. हा चेंडू भले निर्धाव आहे, पण 3 चेंडू 24 धावा काही होऊ शकतं. पाहायचं आहे. स्लो डिलिव्हरी दॅट्स अ इफेक्टिव्ह डिलिव्हरी. आता मात्र धीरजनं सांगितलंय की एक चूक जरी माझ्याकडून झाली असली तरी आता होणार नाहीये. मगाचा चेंडू जो षटका टोकला तो स्लाइडली आखूट टप्प्याचा चेंडू होता, त्यावर तो प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. मात्र 4 चेंडूवर राज्य केलंय, नो डाऊट राज्य केलंय. आता फक्त 2 चेंडूची सांगता आणि निश्चितच त्यानंतर ही मॅच संपणार आहे. नेक्स्ट मॅच एन्जॉय करूया. लगेचच आपण या मुख्य खेळपट्टीवर चेंडू हवेत खेळलाय. पुन्हा एकदा अश्विन यादव जहा सोडलाय झेल मित्रांनो. नक्कीच फंबल होते. अश्विन यादव झेल सुटलेला आहे. विकी चांगल्या प्रकारची धीरज खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झालेली. एक षटकार आला पण एक सिंगल झालेला आहे. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. ये वीडियो वायरल होने वाला है, बहुत वायरल होने वाला है मिरावड में. यावेळेला मात्र हा मोठा षटकार जोनाच्या बॅट मधून मात्र उशीर झाला, अगदी उशीर झाला. कारण संघ आपण बघतोय अगदी 17 धावांनी पराभूत झालाय. तरी सुद्धा अतिशय चांगलं क्रिकेट या एकूणच मुख्य स्पर्धेत दाखवल्याबद्दल रवी 11 टीम भाईंदर संघाचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. आज सकाळी त्यांनी अतिशय चांगला वेळ इथे दिला होता. सकाळच्या सत्रात ते जवळजवळ 9 वाजता या मुख्य मैदानावर होते. त्यांचं मनापासून कौतुक. मात्र हा देखील सामना जिंकून पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे टीम सिद्धविनायक